श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांना अन्नदान करणारी अन्नपूर्णा कोण आहे? तर चला जाणून घेऊया धार्मिक पौराणिक महत्व. अनेक घरामध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती देवघरात तांदळाच्या ढिगावर ठेवण्याची परंपरा आहे. कोण आहे देवी अन्नपूर्णा? धार्मिक पौराणिक महत्व जाणून घ्या. तर मंडळी, खूप महत्वाची माहिती आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू, जास्त वेळ घेऊ नये. हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णा ही अन्न, पोषण, समृद्धी आणि दान धर्माची आदिशास्त्री देवी मानली जाते. अन्नपूर्णा या नावाचा अर्थ अन्नाने परिपूर्ण करणारी असा होतो. भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्मा मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अन्नाचे संरक्षण आणि पोषण करण्याचे कार्य देवी अन्नपूर्णा करतात. तर मंडळी, धार्मिक मान्यतेनुसार अन्नाचे संरक्षण आणि पोषण करण्याचे कार्य देवी अन्नपूर्णा करतात अशी श्रद्धा आहे. अनेक घरामध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा प्रतिमा देवघरात तांदळाच्या ढिगावर ठेवण्याची परंपरा आहे. यामध्ये धार्मिक श्रद्धा आणि महत्व काय आहे? तसेच भगवान शंकरांना देवी अन्नपूर्णेने अन्नदान का केले? पौराणिक कथा जाणून घेऊया. तर मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीत तांदूळ हा पवित्र, सात्विक आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. पूजा, यज्ञ, विवाह, गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यामध्ये अक्षता म्हणजेच तांदूळ वापरण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळावर ठेवणे म्हणजे घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये आणि देवीची कृपा कायम राहावी अशी प्रार्थना केली जाते. पौराणिक कथेनुसार भगवान शिवांनी एकदा संसाराने अन्न यांना माया म्हटले. त्यानंतर देवी पार्वती अन्नपूर्णेच्या रूपात काशीमध्ये प्रकट झाल्या आणि त्यांनी भगवान शिवांनाच भिक्षा म्हणून अन्न दिले. या कथेतून अन्नाचे महत्व, त्याचा आदर आणि प्रत्येक जीवाच्या उदरनिर्वाहासाठी त्याची आवश्यकता अधोरेखित केली जाते. अन्न हेच जीवनाचे आधार आहे आणि त्याचा आदर करणे आवश्यक आहे. हा संदेश दिला जातो. तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळावर कशी स्थापना करायची? पारंपरिक पद्धत जाणून घ्या. तर देवघर स्वच्छ करून पूजा करण्याची शुभ वेळ निवडा. एक स्वच्छ ताट, पितळी किंवा तांब्याची तामण घ्या किंवा माती छोटीशी घेऊ शकता. त्यामध्ये स्वच्छ अखंड तांदळाचा छोटा ढीग करा. त्या मातीमध्ये स्वच्छ तांदूळ घाला. अगदी पूर्ण भरेपर्यंत काढ. त्या तांदळाच्या ढिगावर देवी अन्नपूर्णेची मूर्ती स्थापित करा. त्याच्यावरती तांदळाच्या ढिगावर तांदळाच्या वाटीवर अन्नपूर्णेची मूर्ती ठेवा. मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि हार अर्पण करा. नैवेद्य म्हणून शिजवलेला भात, दूध, तूप, खीर, गूळ किंवा साखर असे इतर सात्विक पदार्थ अर्पण करू शकता. दीप आणि अगरबत्ती लावून देवी अन्नपूर्णेची आरती व प्रार्थना करा. शक्य असल्यास ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा 11 किंवा 21 किंवा 108 वेळा जप करा. तर मंडळी, तांदळावरती अन्नपूर्णा देवीची स्थापना केल्याने घरात अन्नधान्याची भरभराट राहते. अन्नाचा अपव्यय टाळण्याची भावना निर्माण होते. सुख, समाधान आणि समृद्धी वाढते. कुटुंबावर देवीची कृपा राहते अशी मान्यता आहे. तर मंडळी, तांदूळ स्वच्छ आणि अखंड असावेत. अन्नपूर्णेची स्थापना करताना अक्षता म्हणजेच तांदूळ अशा गोष्टी, तांदूळ स्वच्छ आणि अखंड असावे. अखंड तांदूळ, मूर्ती तांदळावर स्थिर राहील याची काळजी घ्या. वेळोवेळी तांदूळ बदलून ते अन्न म्हणून वापरा किंवा गरजूंना दान करा. त्यांचा अपव्यय करू नका. देवघर आणि मूर्ती नियमित स्वच्छ ठेवा
अन्नाचा आदर करणे आणि शक्य असल्यास अन्नदान करणे हे देवी अन्नपूर्णेच्या उपासनेचा महत्वाचा भाग मानला जातो. देवी अन्नपूर्णेची पूजा करताना अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि गरजूंना अन्नदान करणे हे विशेष पुण्यकारक मानले जाते. अशा प्रकारे देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळावर ठेवणे ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून अन्नाचे महत्व, समृद्धी आणि कृतज्ञतेची प्रतीक मानले जाते. तर मंडळी, तुम्ही पण तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य अन्नपूर्णेची मूर्ती आणून आपण पहिल्यांदा मूर्ती पूजायच्या आधी अन्नपूर्णेला आपण अभिषेक घालून अन्नपूर्णेची स्थापना करावी. तांदळाच्या वाटीमध्ये तांदळाच्या ढिगावरती आपल्याला अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आहे. तर माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.